तर मी प्रार्थना करतो की श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सी मध्ये आता फक्त एक T20 आहे मॅच जिंकून जाऊ दे आपण. काय एरा यार श्रेयस अय्यरची, म्हणजे भाऊचं काय नशीब फुटलंय, एक मॅच जिंकू शकत नाही. इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये श्रेयस अय्यर पहिला कॅप्टन बनलाय जो 5 मॅचा खेळून 5 मॅचा कॅप्टन्सी करून एक बी मॅच जिंकला नाही. विचार करा कुठल्या लेवलची कॅप्टन्सी काही शक नाही. श्रेयस अय्यर एकदम खतरनाक कॅप्टन आहे, काही विषय नाही. पण सपोर्ट टीम मधून कोणाचा सपोर्टच भेटत नाही त्याला. परफॉर्मन्स आपण काय करू राहिलो 76 वर ऑल आउट, जबरदस्त. मग म्हणायच्या पहिले ना एकच इच्छा आहे की श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सी मध्ये ना इंडिया एक मॅच जिंकून जाऊ दे. म्हणजे कोणत्या लेवलची पनोती घेऊन आलाय श्रेयस अय्यर. अरे जी इंडिया टीम आता 2-3 महिन्या पहिले वर्ल्ड चॅम्पियन इंडियाची टीम आहे आपली. 2-3 महिन्या पहिले आपण ट्रॉफी उचलली T20 वर्ल्ड कपची, आणि आपल्याला आयर्लंड पेलून चालले गेले, आणि इंग्लंड तर ऑलरेडी 2-0 ने पुढे. 5 मॅचेसच्या सिरीज मध्ये 3 मॅच तर होऊन गेल्या, एक नो रिझल्ट आहे. जिंकू तर शकत नाही आपण ही सिरीज बी सत्यानाश. ह्या सिरीजच्या पण वाटोळा झालाय. आयर्लंड तर खोलून मारून गेली, आता ती इंग्लंड बी मारून चालली जाईल. आता 2 मॅचा बाकी आहे, दोघं जिंकलो तर टाय होईल सिरीज, आणि दोघांमधून एक बी हारलो तर ही बी सिरीज गेली. श्रेयस अय्यर प्लस गौतम गंभीर जबरदस्त एरा आहे, जबरदस्त. बरं ते सगळं ठीक आहे, आता आपण चुका केल्या कुठे आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि हा गौतम गंभीर साहेबसाठी एक सॅल्यूट जरूर नक्की करा बरं का कमेंटमध्ये. आता आपण बघू या मॅच मध्ये आपण कुठं कचरा केला आहे, कुठं घाण केली, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर पॉवर प्ले मध्ये आपल्याला हर्षित राणा बॅटिंगला दिसून गेला. आपलं नशीब की आपल्याला हर्षित राणा पॉवर प्ले मध्ये बॅटिंगला दिसला, नाही तर कधीच भेटलं. पुढे भेटणार नाही फ्युचर मध्ये. हर्षित राणा आपल्याला पॉवर प्ले मध्ये बॅटिंगलाच एकदम खतरनाक. शिवम दुबे आपला बेंचवर बसलाय, पण हर्षित राणा भाऊ डायरेक्ट ग्राउंडवर पिचवर बॅटिंग करायसाठी. म्हणजे शिवम दुबे होऊन खतरनाक बॅट्समन आपला हर्षित राणा आहे, समजलं. पॉवर प्ले मध्ये 5 विकेटा आतापर्यंत नाही झालं होतं. 5 विकेटा पॉवर प्ले मध्ये धडाधड इंग्लंडने काढल्या आपल्या. म्हणजे ती सिच्युएशन अशी होती, तिथून आपल्याला थोडस रन पाहिजे होते, पार्टनरशिप पाहिजे होती. नाही, आपल्याला हर्षित राणाला पाठवायचे, म्हणजे आपल्याला वेगळं काहीतरी करायचे. वेगळं करायमध्ये पुरं टीमच्या वाटोडं आणि टीमचं वेगळं होऊन गेलंय, एकदम खतरनाक. हर्षित राणा भाऊ सलाम, गौतम गंभीर भाऊ सलाम, खतरनाक. सगळ्यात पहिले जेव्हा आपण अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी. आता वैभव सूर्यवंशी तर माहिती आहे आपल्याला, एक तर भाऊ मारेल, एक तर भाऊ आउट होऊन जाईल, है ना. 1 6 मारला, 2 6 मारला भाऊ, तिसरा मारायला गेला आउट, ठीक आहे. आता अभिषेक शर्मावर आपली टीम एवढी डिपेंड आहे की अभिषेक शर्मा जर आउट झाला तर 200, काल तर 200चा टार्गेट होता ना, तो तर मग इम्पॉसिबल होता ना. अभिषेक शर्मा आउट झाला म्हणजे इम्पॉसिबल, है ना. तर तिथं गेला आपला सत्यानाश होऊन गेला. अभिषेक गेला, वैभव गेला, तिथं आपली टीमने म्हणजे लगभग जवळजवळ 50% मॅच तर आपण तिथं संपून गेली होती. त्याच्यानंतर कोण, श्रेयस अय्यर भाऊने पहिल्या बॉलला काय दुसऱ्या बॉलला बाउंड्री मारली, है ना. आणि आयर्लंड विरुद्ध जसा एक मॅच मध्ये आउट झाला होता फ्लिक करून, सेम तसा आउट झाला भाऊला. म्हणजे कॅप्टन्सी तुझ्याकडे आहे तर तुला थोडंसं सांभाळून खेळावं लागेल, तुला टीमला थोडंसं पुढे घेऊन जावं लागेल. तसं काहीच नाही, जो येऊ राहिला तो मारायचा आहे, म्हणजे बस देऊच राहिले गपागप. अरे इंडियाच्या पाटा पिच्या आहेत, तिकडे थोड्या वेगळ्या पिच्या आहेत, इथं चालून जातं. इथं बाउंड्री बी छोट्या आहेत, तिथं बाउंड्री आहे लंब्या गेला आउटून भाऊ. त्याच्यानंतर मग भाऊ आपला ईशान किशनवर येऊ आपण. ईशान किशन भाऊच्या काही विषय नाही, T20 रँकिंग मध्ये भाऊ टॉपला आहे, म्हणजे डायरेक्ट तोडफोड विषय राहतो भाऊच्या. मारतो तो बी तसाच. मग वैभव सूर्यवंशी तो बी भाऊ लवकर आउट होऊन गेला. मग आपले सगळ्यांचे लाडके अक्षर दादा, बापू पटेल. बापूने बी थोडाफार प्रयत्न केला, पण बापू बी डूस. हार्दिक पांड्याची कुठेतरी आपल्याला आता जाणीव होते की हार्दिक पांड्या एक असा ऑलराऊंडर आहे
तो आपल्या टीम मध्ये पाहिजे होता. बरं ते ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळे जण आहे ना तिलक वर्माला शिव्या देतात. आता तिलक वर्माला शिव्या का बरं देतात? काय परफॉर्मन्स आहे काय? अरे तुम्ही जर त्याला 6 नंबरवर पाठवाल बॅटिंग करायला आणि त्याच्याकडून तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवाल 200च्या रन चेस करायचे करून टाक, कुठं करणार तो? 3 नंबरचा बॅट्समन येतो, 3 नंबरवर त्याचा परफॉर्मन्स चांगला येतो. अख्ख्या सगळ्यांना माहिती आहे की 3 नंबरवर त्याचा परफॉर्मन्स, तुम्ही त्याला 6 नंबरवर पाठवाल आणि म्हणाल तू बेस्ट फिनिशर आहे आमच्या टीमच्या, मग कुठं करणार? नाही होणार शक्य, पॉसिबलच नाही. पहिली गोष्ट तर त्याची पोझिशन चेंज केली पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर हर्षित राणा, सलाम, ग्रेट हर्षित राणा भाऊ. शिवम दुबेच्या पहिले हर्षित राणा, म्हणजे शिवम दुबेहून खतरनाक बॅट्समन आपला हर्षित राणा, जबरदस्त. अरे कशाला बसवलं त्याला बेंचवर? शिवम दुबेला काय गरजच नाही ना, पाठवा ना पहिले. असं बी तर केले, हागून तर दिलंय, मग अजून हागा, त्याला पाठवा, काहीतरी तर करा. नाही, हर्षित राणा, चला. आणि हे सगळं तर ठीकच आहे, पण झिम्बाब्वे विरुद्ध आता जी T20 सिरीज आहे त्याच्यामध्ये आपला जो स्क्वॉड आहे टीम इंडियाचा, त्याच्यामध्ये तुम्ही स्क्वॉड तर पाहिलाच असेल बघून. तर या स्क्वॉड मध्ये जे आपले मेन प्लेअर आहे म्हणे त्यांना आम्ही रेस्ट देणार आहे आणि आम्ही आमचे जे बॅकअप वाले प्लेअर आहेत त्यांना पाठवणार. अरे इथं मेनच टीमचे वांदे, ते बॅकअप वाले बिचारे काय करणार तिथं जाऊन? का हाकणार ते बी तिथं जाऊन? अरे काय, आयर्लंड सोबत तुम्ही मेन प्लेअर खेळवले, त्यांनी हाकलं. इंग्लंड सोबत हाकलं, मग तिथं तुम्ही बॅकअप प्लेअर पाठवून तिथं बी अजून कचरा करणार आहे का काय? अरे काय, बाकी भाऊ मला तर नाही गौतम गंभीरच्या आणि ते BCCIच्या काही समजत नाहीये. आणि बाकी आता पुढे तर अजून काही अपडेट येतीलच, त्यात तर मी तुम्हाला सांगतच राहील. बाकी वर्ल्ड कप 2027 येतोय आपला ODIच्या, त्याच्यासाठी ना हे रोबोचं काय करतील काय भरोसा नाही यांच्या. बाकी याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा. आणि जर आयडीवर नवीन असाल ना भाऊ, अकाउंटवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब पण करून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक डिटेलमध्ये व्हिडिओ सांगतच राहील.